बदलत्या काळानुसार स्त्रियांचे प्रश्नही बदलतात, पण त्यावर उत्तरही आहेतच, हे आपण जाणून घेतो ॲडव्होकेट निलिमा कानेटकर यांच्याकडून. अनेक प्रश्न आहेत. तत्पूर्वी मला असं दाखवायलाही आवडेल आपल्या प्रेक्षकांना, ही तुमची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, तर या पुस्तकांमध्ये नेमकं काय काय आहे असंही एक, का हे प्रश्न प्रकर्षाने मांडावेसे वाटले असंही. त्याच्यात काय आहे, ओपनिंग क्लोज डोअर्स ह्या जे इंग्लिशमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे, तिथे आम्हाला असं जाणवलं की मुळात स्त्रियांना आपल्यावर अन्याय काय होतो हेच माहिती नाहीये. तर त्याच्यामुळे त्यांची दारं उघडणं आणि त्यांना माहिती देणं. बरं, दुसरं त्याच्यातनं अंडरस्टँडिंग डोमेस्टिक व्हायलन्स अँड अल्टरनेटिव्ह सोल्युशन्स टू इट. आता काउन्सिलिंग हा फार मोठा अल्टरनेटिव्ह सोल्युशन त्याच्यात असू शकतं. जसं मग अशी मी म्हटलं तसं पहिल्या 2 स्टेजेसमध्ये जर काउन्सिलिंग झालं तर त्याचा जास्ती इफेक्ट होतो. पण कायद्याची मदत घेताना सुद्धा फक्त आपल्या डोक्यात असतं की कोर्टात जायचं म्हणजे फक्त डायव्होर्ससाठीच जायचं, तर तसं नसतं. अनेक मार्गांनी कायदा तुम्हाला मदत करत असतो. तुमचं लग्न टिकवूनही तुम्हाला कायद्याकडनं मदत मिळू शकते, जजेसकडनं मदत मिळू शकते. ती माहिती देणारं हे पुस्तक आहे आणि ह्या माहितीचा अभाव लोकांच्यात खूप जाणवतो, म्हणून ते नाही. तर हे तिचं अवकाश हे जे पुस्तक आहे ते स्त्रियांचं, मगाशी आपण जो मानसिकतेचा विषय घेतला होता की स्त्रियांना स्वतःची क्षमता कळत नाही, स्वतःचा शोध लागत नाही आणि म्हणून अनेक प्रश्न असतात. तर या पुस्तकामध्ये मुळात स्वतःच्या वेगवेगळ्या फील्डमध्ये आलेल्या बायका, ज्या प्रभावतींच्या सारख्या आहेत, शिरीष पंच्या सारख्या आहेत, आशाताई जोगळेकरांच्या सारख्या आहेत, ज्यांनी आपल्या मध्यमवर्गीय बायका असून आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं, त्याच्यासाठी कष्ट घेतले, त्याच्यासाठी सगळ्यांची तडजोडी समजावून सांगितलं आपली भूमिका आणि स्वतःची सक्षम भूमिका त्यांनी सोडली नाही. तर ही यांचे जीवनालेख आहे. त्याच्यात 10 प्रतिथेय स्त्रियांचे आणि 20 सर्वसामान्य घरातल्या स्त्रियांचे असे इंटरव्ह्यूज आहेत. आणि त्याच्यातनं असं आहे की नंतर त्या पुस्तकाच्या शेवटी जवळजवळ 150 प्रश्नांची प्रश्नावली आहे की प्रत्येक स्त्री वाचकांनी आपण स्वतःचे प्रश्नाची उत्तरं त्या प्रश्नांना द्यावीत, आपल्यापुरतीच. त्याच्यातनं तुम्ही दुसऱ्याला त्याचं उत्तर देऊ नका. ते जर तुम्ही करू शकलात तर तुमच्यातले प्लस मायनस पॉइंट्स कळतील आणि त्याच्यातनं तुम्हाला कसं पुढे जायचं, तुम्ही कुठे आहात हे कळू शकेल. या स्वशोधातनं पुढे जात आहे. तर मग स्त्रियांच्या सक्षमतेसाठी हेच तिचं अवकाश हे पुस्तक आमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. त्यांचा जो तिसरा प्रश्न होता की निर्दोषपणा जो आहे सोडलं जातं, तत्पूर्वी मला असं यायचंय की तुमची जी संस्था आहे आदिपथ फाउंडेशन, याच्यातर्फे नेमकी कोणत्या स्वरूपाची मदत मिळू शकते असं एक मला हवं होतं. खरे तर त्याच्यामध्ये आम्ही काय मदत मिळू शकते हे सांगतो की आमचं नेशन वाईड टोल फ्री हेल्पलाईन आहे आणि एक त्या ट्रस्टनी, प्रायव्हेट ट्रस्टनी ही चालवलेली पहिली आहे. गव्हर्नमेंटची, सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, पण त्यात थोड्या काही टेक्निकल अडचणी आहेत. त्याचे आपण दूरध्वनी क्रमांक इथे पाहत आहोत. आदिपथ फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर 1800-220-205. दुपारी 12 ते संध्याकाळी 6 या वेळेत केव्हाही फोन करून आपले प्रश्न विचारता येतील. आम्ही त्यांना तज्ज्ञांच्या तर्फे समुपदेशन देतो. त्यांनी स्वतःचं नाव सांगण्याची गरज नसते तशी. त्यांनी आम्हाला जे नाव सांगितलं असेल ते त्यांनी लक्षात ठेवावं आमच्या फॉलोअपसाठी. मग ते किती वेळा फोन करू शकतात, कितीही वेळ बोलू शकतात, त्याच्यावर बंधन नाही. त्याची सगळी बिलं आम्ही देतो. त्याचं कारण एवढंच आहे की फोन करणाऱ्या माणसाला घरून त्रास होऊ नये. त्यांच्या बिलात आलं की कुणाशी इतका वेळ काय बोललात आणि त्यांच्यावर अत्याचार करणारा ते वाढू नये आणि त्याचं गोपनीय स्वरूप राहावं हे. मग त्याच्यात आम्ही काउन्सिलिंग करतो, फोनवरनं करतो. इट कॅन बी व्हेरी इफेक्टिव्ह. त्यांना कुठेतरी वाटतं की आपल्याला तज्ज्ञांची मदत मिळते, ते खूप मोकळेपणाने बोलतात. आणि त्याच्यातनं आम्ही लिगल ॲडवाईस पण देतो की तुमचे काय हक्क आहेत, कशा मार्गाने तुम्ही तुमचे प्रश्न सोडवू शकता. आणि मग पुढे जाऊन त्यांना काही मदत हवी असली तर जिथे ते राहतात त्या लोकॅलिटीज मधली आम्ही रेफरन्स लिस्ट देतो. या संस्था तुम्हाला मदत करू शकतात, तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता. अशा प्रकारची मदत आपल्याकडे पार पंजाब, काश्मीर पासून कन्याकुमारी किंवा आसामपर्यंतचे लोक सुद्धा आपल्याला फोन करतात, ओरिसातले लोक फोन करतात. आणि आम्ही तसा डेटाबेस तयार केलेला आहे आणि त्यामुळे आम्ही लोकांना मदत करू शकतो आणि त्यामुळे लोकांच्यात एक विश्वासार्हता येते. निदान वाट, दिशा कळते, कुठे जायचंय हे दिशा कळतं आणि आपण कुठे आहोत याची जाणीव होते. चंद्रमोहन यांचा वाळकेश्वर इथून फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझी मुलगी BLS LLM आहे, ऍडव्होकेट आहे. ते लग्नाच्या पूर्वी काय ठरलं होतं की ते कोर्टात प्रॅक्टिस करू शकते आणि पार्ट टाइम काही लेक्चर करायचे असेल ना कुठे कोर्टात करू शकते. ते आता लग्नानंतर ते ना जे सासरवाले आहे
ते त्याला घराच्या बाहेर कुठे जाऊ देत नाही, प्रॅक्टिस करायला देत नाही. आता याने इतका म्हणजे ना वर्ष जे एज्युकेशन घेतला आणि काय ना पुढे जायचा होता की जजेसची एक्झाम द्यायची होती, तो घरी एकदम बंधन टाकलाय, काही करू शकत नाही. याच्यासाठी जे ना हे कोर्टात गेली काय केली तर ते त्यांचे जे लग्न मोडू शकतो तुटतो. आता काय करायचं, आपली सल्ला काय आहे? नमस्कार. ह्याच्यावर परत मी म्हणेन की समुपदेशन हा सुरुवातीला प्रयत्न करण्यासारखा विषय आहे की ज्याच्यातनं तुम्हाला तज्ज्ञांची मदत मिळेल की हे तुम्ही या जबाबदारीने तिला तुम्ही घरात स्वीकारलेलं आहे की ती प्रोफेशनल आहे आणि तेव्हा तिचे ज्या काय प्रोफेशनल जबाबदाऱ्या असतील त्या तिला पाळायला आवडतीलच. म्हणजे हे बऱ्याच वेळेला असं होतं की मुलगी शिकलेली आहे किंवा प्रोफेशनल आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, हे लग्न ठरलं की सगळ्यांना सांगायला खूप कौढी वाटते, कौतुक वाटतं आणि अभिमान वाटतो की आम्ही किती छान सून निवडली. पण जेव्हा तिचं काम आणि तिच्या घरातल्या जबाबदाऱ्या ह्याच्यात कुठेतरी क्लॅश यायला लागला की तिचं करिअर ह्याला दुय्यम स्थान दिलं जातं आणि मग आपल्या घरात पैशाची गरज आहे किंवा नाहीये हा विषय महत्वाचा ठरतो की आम्हाला तुझ्या पैशाची गरज नाही, मग तू बाहेर का काम करायचंस, फक्त तिने काम करायचंय घरात पैसे पुरवण्यासाठी करायचं का, असा प्रश्न येतो. तेव्हा हे प्रश्न समुपदेशकाकडनं सॉर्ट आउट करून घेता येतात. त्या नवऱ्याला मुळात याची समज आपल्याला देणं आवश्यक आहे आणि त्याची जाणीव निर्माण करणं आवश्यक आहे आणि त्याच्यातनं होतं. आता एक छोटीस मी सांगू का की अशी एक आत्ताच एक उदाहरण होऊन गेलं की 21 वर्ष ती बाई मार खात होती आणि ती बाई IAS ऑफिसर होती, ती बाई ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होती, ऍट सम स्टेज रिसर्च ऑफिसर होती आणि बिझनेस मॅनेजमेंट मधली होती. पण लग्नानंतर नवऱ्याने नोकरी करू दिली नाही. 21 वर्ष त्यांच्यात भांडणं, तिने संपूर्णपणे इतके वर्ष मार खाल्ला. जेव्हा ती 3 दिवस हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा तुला कोणाची तरी मदत घ्यावीशी वाटली. म्हणजे हे सुरुवातीच्या काळातच हे थांबलं पाहिजे, अशा प्रकारचा अन्याय थांबला पाहिजे आणि त्यावेळेला मदत घेतली पाहिजे. आणि हे जर टिकणार नसेल तर मग असं खोटं लग्न टिकवण्यात तरी काय अर्थ आहे का, आणि मग त्याच्यासाठी मग आईवडिलांनी सपोर्ट करायला हवा की नाही हे त्या त्या घरातल्या परिस्थितीवर अवलंबून आहे, त्या स्त्रीच्या मानसिकतेवर अवलंबून आहे आणि तसंच ते होणार. म्हणजे शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं म्हणून सोडून द्यायचं, सोडून द्यायचा प्रश्न नाही. तिला मदत करायला खूप लोक आहेत जी तिने घेतली आणि आम्ही तिला इथून पंजाब मधल्या यांच्या बाबतीतलं त्यांनी सांगितलेलं खूप चांगलं की जरा जरी समजवायचा प्रयत्न केला किंवा काय झालं तर लग्न मोडू शकतं अशी भीती आहे. म्हणूनच समुपदेशकाची मदत घ्यायची. हा तर मी त्यांना पहिलाच उत्तर दिलं ना. आणि ते जर त्यांना पटत नसलं आणि जर त्या बाईलाही असंच वाटत असलं की नाही मला माझं करिअर परस्यू करायचं तर मग दुसरा उपाय नाही ना. मग दुसरा उपाय नाही तर यू हॅव टू मेक अ चॉईस अँड व्हॉट एव्हर चॉईस यू मेक विथ कन्सिडरेशन, डोक्यात पूर्ण बॅलन्स ठेवून तुम्ही करता, मग त्याच्यानंतर तक्रार नाही करायची. खूप बायकांना ती सवय असते की मुलं लहान आहेत म्हणून मी नोकरी नाही केली आणि नंतर माझं आयुष्य कसं खच्ची गेलं तुमच्यासाठी. हा तुम्ही चॉईस केलेला होता, आता तक्रार असं आता तक्रार नाही करायची आणि अजून सुरुवात करा. उशीर झालेला नाहीये. करेक्ट. नव्याने आयुष्याला सुरुवात करायला हरकत नाही.